शहरातील सर्व प्रकारच्या होर्डिंगचं सर्वेक्षण सुरू. विनापरवाना होर्डिंगसह परवानाधारक होर्डिंगही तपासणार. प्रशासक डॉ. जावळे यांचे आदेश. 2 दिवसात अहवाल. शहरातील प्रमुख रस्त्यांलगत खासगी इमारतींवर उभारलेल्या सर्व होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि महापालिका उपायुक्तांमार्फत शहरातल्या सगळ्या होर्डिंगचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. ज्या होर्डिंगला परवानगी नाही तसंच धोकादायक वाटणारे होर्डिंग हटवण्यात येतील. नियमानुसार परवानग्या दिलेल्या नसतील तर अशा परवानग्या रद्द केल्या जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिली. दरम्यान 2 दिवसात सर्वेक्षणाचा अहवाल देण्यात येणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई या ठिकाणी वादळामुळे मोठा जाहिरात फलक पडून त्याखाली अनेकांचे बळी गेले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील होर्डिंगची तपासणी सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडे अवघ्या 384 होर्डिंगची नोंद उपलब्ध आहे. जाहिरात फलकांबाबत राज्य शासनानं 2022 मध्ये जारी केलेले नियम डावलून प्रमुख चौकात आणि रस्त्यांलगत मोठ्या जाहिरात फलकांना महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात असल्याचं वृत्त एका वृत्तपत्रात जाहीर झालं होतं. त्यानंतर तातडीनं प्रशासक जावळे यांनी शहरातल्या सगळ्या होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश दिले. यात परवानगी असलेल्या आणि नसलेल्या सर्व होर्डिंगचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. नियमानुसार परवानग्या नसल्यास अशी परवानगी रद्द करण्यात येणार आहे. तसंच अनधिकृत होर्डिंगबाबत सर्वेक्षणाचा अहवाल येताच कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचं प्रशासक जावळे यांनी सांगितलं.